व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. शेवटी व्हायचं तेच झालेलं आहे मित्रांनो. सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेची ही जी होणारी निवडणूक आहे ही लढू की नको, लढू की नको असा प्रश्न पडलेला होता आणि अखेर त्यांनी निर्णय घेतला की ही निवडणूक लढायची नाही. म्हणजे मागच्या दरवाजाने आमदार होण्याची त्यांची संधी गेलेली आहे ती त्यांनी स्वतःच घालवलेली आहे आणि स्वतःच्या ऐवजी आता त्यांनी अंबादास दानवे यांना संधी दिलेली आहे. मात्र यामुळे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता जरा जास्त आहे. कदाचित यामुळे शिवसेनेमध्ये अंतर्गत बंडाळी मोठ्या प्रमाणावर होण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे. कशी ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की पत्त्यांचा बंगला जोरदार हवा आली किंवा हवेची एखादी झुळूक जरी आली तरी ज्याप्रमाणे कोसळतो त्याचप्रमाणे ही महाविकास आघाडी कोसळण्याची दाट शक्यता आहे. आता बघा, उगाठाच्या अडचणी कशा वाढत चाललेल्या आहेत. याला म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे आणि ह्यामध्ये उगाठा गट हा अग्रेसर आहे. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे हे तर आघाडीवरच असतात आणि हा जो धोंडा पायावर मारून घेतात ना हे सतत, त्या धोंड्याचं नाव आहे भोंगा. यांनी पुन्हा एकदा हा भोंगा आपल्या पायावर पाडून घेतलेला आहे. म्हणजे नमस्कार चमत्कार करून घेण्यासाठी नव्हे तर स्वतःच नुकसान करून घेण्यासाठी. अंतर्गत चर्चा अशी आहे खासगीमध्ये उबाठा नेत्यांची की या भोंग्याने, झाकण झुल्याने, घरगड्याने दबाव निर्माण केला आणि या दबावामुळेच उबाठाला आपला निर्णय बदलावा लागला. सुरुवातीला यांचेच वडापाव सैनिक, शिल्लक सैनिक म्हणत होते की आमची सगळ्यांची इच्छा आहे की उद्धव साहेबांनी ही निवडणूक लढवावी. अक्षरशः अंबादास दानवे सुद्धा असंच बोललेले होते. मात्र हे फक्त दाखवण्यापुरतं होतं. हे देखल्या देवाला दंडवत त्यातला प्रकार होता. कारण यांच्याकडे म्हणजे उबाठा गटामध्ये या आमदारकीसाठी रस्सीखेच जोरदार चालू होती. मिलिंद नार्वेकर होते, ते अनिल परब होते, अंबादास दानवे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुषमाबाई अंधारे. यस, सुषमा अंधारे या देखील या आमदारकीकडे डोळे लावून बसलेल्या होत्या. मात्र या सगळ्यांच्या तोंडाला पानं लावत, पानं पुसत उबाठाने अंबादास दानवे यांच्यावर विश्वास दाखवला. आता का दाखवलेला आहे त्याचं पण कारण खूप महत्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हेच सगळं आपण डिस्कस करूया मित्रांनो. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. वृक्षारोपण आपलं सुरू झालेलं आहे. या महिन्यामध्ये आपलं टार्गेट आहे की किमान 100 वृक्ष तरी आपण लावायला हवेत. मित्रांनो, या सत्कर्मामध्ये तुमचं सहकार्य अपेक्षित आहे जे आजपर्यंत तुम्ही देत आलेला आहात. भविष्यातही याची गरज पडणारच आहे मित्रांनो. कर्करोगग्रस्त रुग्णांचे औषधोपचार, अन्नदान, विद्यार्थ्यांचं शिक्षण, बळीराजाच्या कुटुंबाला सोयी सुविधा देणं हे सातत्याने सुरू आहे. यातच आता वृक्षारोपण देखील आपण समाजाप्रती आपली असलेली जाणीव आणि संवेदना समजून करत आहोत. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान देता येऊ शकतं, सहकार्य करता येतं ते निश्चित करा मित्रांनो. कारण आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि आपल्याही भविष्यासाठी हे खूप गरजेचं आहे. तेव्हा मोठ्या मानाने पुढे येऊन योगदान नक्की करा. परिवार आपल्या सोबत आहे, आपणही परिवाराच्या सोबत राहा, साथ द्या. सुषमा अंधारे या डोळे लावून बसलेल्या होत्या कुठे तर या विधान परिषदेच्या बिनविरोध आमदारकीसाठी. त्यांना कॉन्फिडन्स होता की यंदा आपण उपनेते तर झालेलो आहोतच, म्हणजे आल्याच उपनेते झालो आपण उबाठा गटामध्ये. आणि थोडं किचन पॉलिटिक्स जर वापरलं आपण, किचन कॅबिनेट उबाठाचं, तर कदाचित आपल्याला थोडासा धक्का मिळेल आणि धक्का स्टार्ट होईना आपण जाऊ आमदारकीला. आणि म्हणून त्यांनी संधान साधायला सुरुवात केलेली होती, मोठ बांधायला सुरुवात केली होती, लॉबिंग करायला सुरुवात केलेली होती. जास्तीत जास्त रश्मी वहिनींच्या जवळ कसं जाता येईल याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला होता. कारण त्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना होती किंवा आहे की भोंग्याचं आणि किचन कॅबिनेटचं पटत नाही. या अगोदर रश्मी ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना स्पष्टच सांगितलेलं आहे की घरगडी हा नौकर आहे आपला, नौकराला जास्त डोक्यावर चढवू नका. या गोष्टीचा राग भोंग्याला सुद्धा आहे. त्याचं कारण भोंग्याला हे माहिती आहे की रश्मी वहिनींचे आपल्याबद्दलचे मत काय आहेत, आपल्याबद्दल काय संवेदना आहेत, काय भावना आहेत. त्यामुळे साहजिकच आहे भोंग्याला राग येणं स्वाभाविक आहे. मग भोंग्याने खेळी खेळायला सुरुवात केली. आता हा गेम कसा फिरला तर काँग्रेसने अगोदरच स्पष्ट केलेलं होतं. विजय वडेट्टीवारही बोलले होते, नाना पटोले बोलले होते
की जर विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे असणार असतील तर आमचा पाठिंबा आहे, नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. ही गोष्ट यांनी आधीच सुरुवातीला स्पष्ट केली होती. त्यानंतर यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं होतं की विधान परिषद आम्ही तुम्हाला देतो आमदारकी, पण 2028ची जी खासदारकी आहे राज्यसभेची, भोंगा जो पायउतार होणार आहे, तेव्हा ती जागा उबाठाने आम्हाला द्यावी, म्हणजेच काँग्रेसला द्यावी. आता हा पेच निर्माण झाला. काय करावं काय करावं काय करावं. यात मग हवा उठवण्यात आली की उद्धव ठाकरेच ही निवडणूक लढणार आहेत म्हणून. भोंग्यानेच सुरुवात केली होती ओरडायला. बरं, आता बोपचेपेपणा ह्या सगळ्यांचाच आहे. आता स्वतः पक्षाध्यक्ष जर यांचं नाव पुढे आलेलं आहे तर मग पक्षातले हे जे कार्यकर्ते म्हणा, पदाधिकारी म्हणा, यांना मुकसंमती का होईना द्यावी तर लागणारच आहे या गोष्टीची की हो 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 उद्धव साहेबच उद्धव साहेबच. झालं, चर्चा सुरू झाल्या सगळ्या. पण यांचं मात्र डामाडौल चालू होतं सगळं. करू की नको करू की नको करू की नको अशा गर्ततेमध्ये उद्धव ठाकरे सापडलेले होते. त्याचं कारण आहे पर्याप्त मतं जी आहेत ती कमी आहे यांच्याकडे. 29 मतं लागणार आहे. उद्या जर काँग्रेस फिरली, उद्या जर राष्ट्रवादी पवारांनी विश्वासघात केला, कारण विश्वासघात हीच ह्या तुतारीवाल्यांची विश्वासार्हता आहे, आणि त्यात परत जर भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी जर काही गेम केला, यांनी जर काही डाव फिरवला तर पराभव सुद्धा होऊ शकतो. याची खातरजमा करून घेतली आधी उबाठाने. आपल्याला ही नामुष्की नकोय बाबा, हा विचार करून कदाचित ते मागे फिरले. दुसरीकडे हेच उबाठा नेते खासगीमध्ये चर्चा करताना असं म्हणत आहेत की 2028ची खासदारकी मिळवण्यासाठी राऊतांनीच हा गेम फिरवलेला आहे. असंही राऊत बऱ्यापैकी गेम फिरवत आहेत आजकाल उबाठा गटामध्ये. अनेक जण तर असंही म्हणतात की उबाठा गट बऱ्यापैकी म्हणजे अर्धा उबाठा गट हे राऊतच चालवतात, म्हणजे भोंगा चालवतोय. उद्धव ठाकरे हे भोंग्याचे पपेट झाले आहेत की काय, अशी ही शंका अनेकांच्या मनात आलेली आहे. आणि स्वतःची खासदारकी वाचवता यावी म्हणून दबाव तंत्र वाढवण्यात आलं उद्धव ठाकरेंवर, आणि मग उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतलेला आहे. पण या निर्णयामुळे बाकी लोक नाराज झालेले आहेत. वरवर जरी दाखवत असले की नाही नाही आम्ही एकनिष्ठ आहोत एकनिष्ठ आहोत, तरी एकनिष्ठता अशी फार काळ टिकत नसते यांची, अशा नेत्यांची. आता प्रियंका चतुर्वेदीचंच उदाहरण घ्या ना. प्रियंका चतुर्वेदी या नाराज झालेल्या आहेत शरद पवारांना खासदारकी दिल्यामुळे, आणि आता त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. आदूबाळाने मनधरणी केलेली आहे की काळजी करू नका, आम्ही तुम्हाला पुढच्या वेळेस लोकसभेचं तिकीट देतो, निवडून याल तुम्ही याची खात्री देतो. पण प्रियंका चतुर्वेदी यांना देखील उबाटासारखीच फुकटचं खायची सवय लागलेली आहे, आयतं खायची सवय लागलेली आहे. बिनविरोध जायचंय निवडून. कोण ते करणार हो सगळे प्रकार, प्रचार करान, लोकांमध्ये फिरान, मिटिंगा करान, खूप बॅनर लावत बसा, कोण करायचं एवढं सगळं. त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना. काँग्रेसमध्ये होत्या तेव्हा जशा राज्यसभेवर आयतं गेल्या, उबाठात आल्यानंतर आयतं गेल्या, यावेळीसही जायचं होतं पण जाऊ शकल्या नाहीत. त्याच्यामुळे आता पक्ष सोडायच्या तयारीत आहेत. अरे यांच्या पुढे प्रश्न निर्माण झालाय काय करावं म्हणून. त्याचप्रमाणे अंबादास दानवे यांना ही जी उमेदवारी यांनी दिली, त्यामुळे उबाठा गटामधले बाकीचे काही जण नाराज झालेले आहेत आणि ते देखील पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये पुढे नाव येऊ शकतं ते म्हणजे आई बसली फेम सुषमा अंधारे. ह्या अंधारीबाईंना ह्या एकदा निवडणुकीला उभ्या होत्या तेव्हा काहीतरी 450 का 500 मतं पडली होती फक्त, बस आमदारकीला. आणि ह्यांचं स्वप्न आहे महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री होण्याचं, महिला मुख्यमंत्री. जेव्हा त्यांना प्रश्न केला गेला होता, उद्धव साहेबांनी तर सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री शिवसेनेचीच असेल, उबाठा गटाची असेल, तेव्हा बेटा मनमे लड्डू फुटा अशी अवस्था झाली होती बाईची. पण यावेळेस तोंडाला पानं पुसली गेली, आणि ती पण अशा व्यक्तीकडून, उबाठाकडून, ज्यांच्यावर फार डोळे मिटून यांचा विश्वास होता. इतकं लांगुल चालन केलेलं आहे, इतकी वारेमाप स्तुती केली आहे, अक्षरशः राम आणि सीता यांच्या पदव्या दिल्यात उबाठाला आणि रश्मीबाईंना, अंधारीबाईंनी. पण आता लोक खिल्ली उडवायला लागले
काय बोलल्या होत्या या नवरात्रीमध्ये? आई बसली ही 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 ही, आई बसली ही 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 ही. आता बाई बसली. घ्या, बसली ना, कॉर्नरला बसवलीच ना. विधान परिषदेची निवडणूक यांना लढायची होती, कारण यांना माहित होतं बिनविरोध जाऊ शकतो आपण थोडा जोर लावला तर. पण चान्सच नाही दिला उभाठाने. पण ते म्हणतात ना, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, मिळालं नाही तर साला आंबट येते, म्हणून कोल्हा स्वतःचं समाधान करून घेतो. त्याचप्रमाणे आता ह्या बाईने, बाई बसली, परत एकदा म्हणणार आहे मी, बाई बसली, ह्या बाईने तसंच केलेलं आहे. काय तर एक फोटो सोशल मीडिया हँडलवर टाकला, व्हिडिओ सोशल मीडिया हँडलवर टाकला की रक्षाबंधनाच्या वेळी त्या काहीतरी ओवाळत आहेत त्यांच्या बंधुरायांना, म्हणजेच उद्धव ठाकरेंना. तो व्हिडिओ टाकला, फोटो टाकला आणि कॅप्शन दिले, अशा 100 खासदारक्या आणि आमदारक्या तुमच्यावरून कुर्बान. त्यांच्यावरून काय कुर्बान करतात? त्यांना स्वतःला आमदार होता आलं नाही. मग तुम्हाला कोण बनवणार आहे आमदार? संख्याबळ जर असतं तर उभाठाने संधी सोडली असती का? थोडा विचार करा ना बॉस. संधी साधू माणसं हे इतका मोठा चान्स सोडतील का? समजा उभाठाकडे 35 एक मतं जर असती तर यांनी संधी सोडली असती का विधान परिषदेची? अजिबातच नाही. आधी स्वतःला पुढे केलं असतं यांनी. काय उभाठा गट असो किंवा हा पवारांचा गट असो, शरद पवारांचा, इथल्या कार्यकर्त्यांची पात्रता ही फक्त सतरंजी उचलण्यापुरती आहे. या पलीकडे काहीही नाही. यांना या व्यतिरिक्त काहीही साध्य होणार नाहीये, कारण सगळी पदं, खुर्च्या हे यांच्या परिवारातल्या परिवारातच घोळवल्या जाणार. आता परिस्थिती अशी आहे की विधान परिषदेवर समजा अंबादास दानवे जिंकले जरी, मी जर तरचीच भाषा वापरतोय कारण कधी काय गेम फिरेल काही सांगता येत नाही, कारण काँग्रेसने खेळायला सुरुवात केलेली आहे. जर अंबादास दानवे जिंकले तरी सुद्धा ते परत विरोधी पक्ष नेता होतील का विधान परिषदेचे? शक्यता कमी आहे. शक्यता कमी आहे. संख्याबळ तेवढं नाहीये. दुसरं सगळ्यात महत्वाचं, जेव्हा उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली आणि अंबादास दानवेंचं नाव पुढे केलं, तेव्हा काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ कोणाशी काहीही न बोलता, मीडियाशी काहीही न बोलता तडक दिल्लीला निघून गेले हायकमांडकडे. आणि तिथे त्यांनी यादीच वाचून दाखवली. एक नाना पटोले आहे, विजय वडेट्टीवार आहे, बाळासाहेब थोरात आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, अजून 1-2 जण आहेत या लिस्टमध्ये, ज्यांना काँग्रेसतर्फे या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते. इकडे नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे शिंदेतर्फे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे सुनेत्रा वहिनी यांनी झिशान सिद्दीकीला संधी दिलेली आहे, बाकीच्या नेत्यांना डावलून. आता भाजपने सुद्धा धक्कातंत्राचा वापर केलेला आहे. नेहमीप्रमाणेच सगळे नवीन चेहरे समोर आणलेले आहेत. इकडचं चित्र क्लिअर झालंय आणि इकडचंही चित्र क्लिअर झालंय. आता अंबादास दानवे लढणार, पण मग याचा फायदा भोंग्याला होणार का खासदारकीला? तर नाही होणार. आमदारकी आणि खासदारकी यामध्ये खूप फरक आहे. इकडे पहिल्या पसंतीची मतं, दुसऱ्या पसंतीची मतं वगैरे वगैरे अशा बऱ्याच काही प्रोटोकॉल्स असतात, ते पार करावे लागतात. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जी आग लागलेली आहे सध्या, जो भडका उडालेला आहे, तो 28 पर्यंत शमण्याची शक्यता दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की पेंग्विनला सुद्धा माहितीये यांना थोडीशी ढील दिली की हे डोक्यावर बसतील, आणि राऊतांना सुद्धा माहितीये, म्हणजे भोंग्याला पण माहितीये की आदित्य आपले पंख छाटण्यासाठी काहीही करू शकतो. तेव्हा ह्यांच्यात जे आता कलगीतुरा आहे किंवा ह्यांच्यात जे छुपं वैर चालू आहे ना, त्या वैराचा फटका आता कोणाला बसतो हे बघायचंय. भोंग्याला बसतोय की उभाठाला? उभाठाला तर ऑलरेडी बसलेलाच आहे. आता भोंग्याचं किती नुकसान होतं यामध्ये हे बघायचंय. त्याचं कारण एक आहे, भोंगा जेव्हा 101 दिवस तुरुंगात होता तेव्हा त्याच्या कुटुंबाकडे, त्याच्या आईकडे, बायकोकडे, मुलींकडे उभाटा गटातर्फे कोणीही लक्षही दिलं नाही साधं. भोंगा खुंची आहे. भोंगा डोक्यात ठेवतो, सगळं लक्षात ठेवतो. भोंगा ह्या गोष्टीचा सुद्धा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. काय आहे, लोक आतल्या गाठीची खूप असतात. बोलून जरी दाखवत नसतील ना, करून मात्र निश्चित दाखवतात.
उद्धव ठाकरे यांच्या या उरल्या सोडल्या गटाची सुद्धा आता धुळदाण होणार आहे आणि यांना उतरती कळा लागलेली आहे. आता फक्त एकच बघायचं आहे की भोंगा आता काय करणार. काँग्रेसमध्ये जाणार, पवारांकडे जाणार, की इथेच लाळघोटेपणा करत बसणार. या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे मित्रांनो, नीट सांगा, स्पष्टपणे सांगा. एकीकडे आई बसली फेम, सुषमाबाई बसली नव्हे, तिला बसवण्यात आली मुद्दाम. भोंग्याच्या मनामध्ये लाडू फुटायला लागलेत खासदारकीचे. आदित्य जागच्या जागी सरफडतोय, प्रियंका बोटं मोडतीये, उद्धव ठाकरे डोक्याला हात लावून बसलेले आणि काँग्रेसची धावपळ चालू आहे. म्हणजे बघा, उद्धव ठाकरे यांच्या एका निर्णयामुळे किती गणितं फिरलेली आहेत. याच्यात सेफ कोण आहे? सुनेत्रा वहिनी सेफ, भाजप सेफ, शिंदे सेना सेफ. उलट शिंदे सेनेची आता विदर्भामध्ये ताकद वाढणार आहे बच्चू कडूंमुळे. राजकारण याला म्हणतात, जे उद्धव ठाकरेंना कधीच जमलेलं नाही. आणि एकनाथ शिंदे रोज काहीतरी नवीन पल्ला गाठत आहेत. कधी कधी असं वाटतं ना की बरं झालं यार हे बाहेर पडले. किमान बाळासाहेबांची जी किमया होती ना, ती जी लिगसी आहे, शिवसेना नावाची लिगसी, ती टिकवण्यामध्ये शिंदेंना बऱ्यापैकी यश येते. आणि तिथेच उभाठा फेल ठरलेला आहे. आणि हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांना फेल म्हणतात. अरे हट, स्वतःच फेल आहेत, स्वतःच नापास येते. मित्रांनो, या बाबतीत आपलं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रत्येक मताचा आदरच करतो. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट करा, व्यक्त व्हायला शिका. तुम्ही व्यक्त झाल्यानेच आम्हाला नवनवीन व्हिडिओज बनवायला प्रेरणा मिळते. जाता जाता परत एकदा विनंती आहे, कर्करोगग्रस्त रुग्णांचे औषधोपचार, त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांसाठी अन्नदान, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि आपल्या बळीराजाच्या कुटुंबाला मदत, हे सेवा कार्य आपण अखंडपणे चालू ठेवलेलं आहे, पुढे पण चालू ठेवणारच आहोत. मात्र आता भविष्याचा विचार करून आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत आहोत या महिन्यामध्ये. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपल्या सर्वांच्या पाठबळाची आणि सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. मित्रांनो, आजपर्यंत जसं सहकार्य केले तसं पुढेही करत राहा. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्या समोर आहेत. त्यावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावंसं वाटतं, समाजाप्रती आपले ऋण समजून ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअप आयडीवर नक्की टाका, म्हणजे त्याची पावती आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मित्रांनो, झाड लावायचंय आणि त्या झाडाच्या सावलीत गाडी लावायची. मग सावली हवी असेल तर आधी झाड लावणं गरजेचं आहे. तुम्ही मदत करा झाड लावायला, संगोपन करण्याची पूर्ण जबाबदारी परिवार घेतोय. तेव्हा रामाचं नाव घेऊन पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.